विपश्यना शिबिर पहिल्यांदा गेल्याचा एका साधकाचा शब्दांकित अनुभव. हाताच्या मनगटावरचा धागा आणि बोटातली अंगठी काढून टाकावी लागेल. इगतपुरीला विपश्यनेच्या पहिल्याच दिवशी नावनोंदणी करताना तिथल्या धम्मसेवकांनी सांगितलं. अनेक वर्ष माझ्या उजव्या हातात एक धागा बांधत होतो. तो बांध असं कोणी मला सांगितलं नव्हतं आणि तो धागा बांधल्यामुळे मी कुठली पथ्य पाळत होतो असंही नाही. पण मनात एक श्रद्धा होती आणि आताशा मला त्या धाग्याची सवय झाली होती. बोटातल्या अंगठीचं पण तेच. आईनं सांगितलं म्हणून मी ती वापरायला सुरुवात केली आणि वापरत राहिलो. आता तो धागा काढणं सहज शक्य नव्हतं म्हणून त्यांनी कात्रीने तो कापून टाकला आणि अंगठी एका कागदात गुंडाळून ठेवून दिली. मोबाईल काढून घेतला गेला. तो जमा करताना पटकन मला तो बंद करता येईना. मी शेवटचा मोबाईल केव्हा बंद केला होता तेच आठवेना. 10 दिवसांच्या विपश्यनेची अशी ही सुरुवात. 10 दिवस मौन पाळायचे. संध्याकाळी जेवण नाही, फक्त मका आणि कुरमुऱ्याचा चिवडा, एखादे फळ आणि दूध. पहाटे 4 वाजता उठायचे. 4:30 पासून ध्यानाला सुरुवात. 6:30 वाजता नाश्ता, 11 वाजता जेवण आणि सायंकाळी 5 वाजता नाश्ता. रात्री 9:30 वाजता झोपी जायचे. दिवसभरात जवळजवळ 10 तास ध्यानसाधना. शारीरिक आणि मानसिक पातळीवर शस्त्रक्रियेला नकळत सुरुवात झाली होती. मोबाईल वापरायला सुरुवात केल्यापासून सलग 10 दिवस मोबाईलपासून दूर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग. कधीकधी दुर्गम भागात भटकंतीला गेलो असताना रेंज नसल्याने 3-4 दिवस मोबाईल वापरला जायचा नाही. तरी पण फोटो काढायला का होईना मोबाईल जवळ असायचाच. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत जवळ असणाऱ्या आणि जणू काही आपल्या शरीराचा एक भाग झालेल्या मोबाईलशिवाय कसं राहता येणार, हा एक प्रश्नच होता. मोबाईल नसल्याने सकाळी उठण्यासाठी एक साधं गजराचं घड्याळ सोबत नेलं होतं. राहण्यासाठी स्वतंत्र टुमदार खोली होती. त्यात एक पलंग, एक खुर्ची, बाथरूम आणि गिझरची सोयही होती. सोबत वही, पेन, पुस्तक, फोटो असलं काहीही न्यायचं नव्हतं. पहाटे 4 वाजता घंटा वाजायची. खोलीच्या बाहेर छोट्या घंटीचा नाद करत सेवक उठायची वेळ झाली हे सांगायचे. तिथे मौनाला आर्यमौन असं म्हणतात. म्हणजे वाणीने नव्हे तर शारीरिक हातवारे करूनही बोलायचं नाही, कुणाकडे बघायचेही नाही. तुम्हाला काही शंका असतील तिथल्या गुरुजींशी ठरलेल्या वेळेत हळू आवाजात त्या विचारता येतात. सेवकांकडे फक्त इतर काही समस्या असल्यात हळू आवाजात सांगता येतात. 10 दिवस जणू एखाद्या बेटावर राहिल्यासारखे. समोर माणसं दिसतात पण त्यांच्याशी बोलता येत नाही. कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नाही. दूरवरच्या आपल्या माणसांशी संपर्क करण्याचा प्रश्नच नाही. जगाची कोणतीही बातमी तुमच्यापर्यंत पोचत नाही. तुम्ही पूर्णपणे एकटे पडता. हा अनुभव अक्षरशः डोळे उघडणारा असतो. असं पूर्ण वेळ स्वतःसोबत राहण्याची सवय कुठे असते आपल्याला. सतत बहिर्मुखी असणारं आपलं मन आणि त्यात आता सोशल मीडिया, TV, मोबाईलमुळे अथकपणे बाहेर पाहण्याची आपली सवय. या एकांतातला एक तास हा एक दिवसासारखा भासायला लागतो. दिवसभरातला थोडा वेळ विश्रांती मिळायची तेव्हा रूमवर येणं व्हायचं. रूमवर येऊन काय करायचं हा प्रश्न असायचा. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ती खोली एखाद्या तुरुंगासारखी भासायला लागे. मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, TV नाही, रेडिओ नाही, साधं पुस्तकही नाही की पेन नाही. रूमवर इलेक्ट्रिकचे 2 पॉईंट होते. मी त्यांच्याकडे शून्य नजरेने पाहत राहायचो. त्या ठिकाणी मनाला चार्ज करण्याशिवाय
माझ्याकडे काहीच नव्हतं.